माधव साधुराम तिकेटी वय 38 वर्ष हा मूळचा विशाखापट्टणमचा रहिवासी असून तो उच्च शिक्षित असून कॉम्प्युटर इंजिनियर म्हणून वाघोली परिसरात गेल्या काही वर्षापासून कार्यरत होता। तो पुण्यामधील चंदननगर येथे राहत होता। साधारणपणे 8-9 वर्षापूर्वी त्याच्या नात्यामधील स्वरूपा नावाच्या मुलीबरोबर रीतिरिवाजाप्रमाणे विवाह पार त्याचा पडला होता। विवाहानंतर त्याला 2 मुले झाली। पहिली मुलगी लोबिता माधव टिकेटी वय 7 वर्ष तर दुसरा मुलगा हिम्मत वय 3 वर्ष 4 महिने। माधव हा उच्च शिक्षित असल्याने त्याचा मित्र परिवार देखील भरपूर होता। IT कंपनीत काम करताना अनेकदा रात्री अपरात्री उशिरा पोहोचणे, मित्रासमवेत खाणेपिणे हे त्याचे दररोजचे झाले होते। बायको स्वरूपा ही घरी असायची। ती कधी कोणा नातेवाईकासोबत बोलू लागली की माधव तिच्याकडे संशयी नजरेने पाहत होता। स्वरूपा ही माधवला अनेकदा समजून सांगायची की तुम्ही तुमचे दारू पिणे बंद करा, आता आपल्याला 2 मुले आहेत, तुम्ही मुलांचा तरी विचार करा, माझ्यासाठी नाही पण मुलांसाठी तरी दारू पिणे बंद करा। परंतु माधवला आता बायको स्वरूपाच्या बोलण्या वागण्यावर जास्त संशय येऊ लागला होता। तो रोज दारू पिऊन आला की बायको स्वरूपाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ आणि वेळप्रसंगी मारहाण करू लागला होता। स्वरूपा आपल्या लहान मुलांकडे पाहून सगळे सहन करत होती। दिवसामागून दिवस जात होते। माधवचा स्वभाव तर दिवसेंदिवस आणखीनच संशयी बनत चालला होता। तो दोन्ही मुलींचा राग करू लागला होता। मुलगा हिम्मतवर तो जास्त चिडल्यासारखा वागत असायचा। स्वरूपा रोज आजचा दिवस वाईट गेलाय, निश्चित उद्याचा चांगला जाईल या आशेवर जगत होती। परंतु माधववर कोणताच फरक पडत नव्हता। दिनांक 20 मार्च 2025चा दिवस होता। दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास माधव, स्वरूपा, हिम्मत हे तिघेच घरी होते। मुलगी लोबिता ही सकाळी स्कूलला गेली होती। ती सकाळी स्कूल बसने जायची आणि दुपारी 12-12:30 वाजेपर्यंत परत यायची। त्या दिवशी माधव घरी होता। त्याला सिगरेट ओढायची तलप झाली म्हणून तो घराबाहेर पडू लागला। मुलगी स्कूल बसने येणार, तिलाही घेऊन येतो असे सांगून तो घरातून निघाला। तेव्हा त्याने सोबत मुलगा हिम्मतला देखील घेतले। काही वेळाने मुलगी लोबिता एकटी घरी आली। तिच्यासोबत माधव आणि हिम्मत हे नव्हते। माधव मुलीला घेण्यासाठी गेलाच नव्हता हे स्वरूपाच्या लक्षात आले। तिने माधवच्या मोबाईलवर फोन केला। त्यावेळी माधवने सांगितले, मी हिम्मतला घेऊन बाहेर आलो आहे, मला सिगरेट ओढायची होती। एवढे बोलून त्याने फोन बंद केला। पण माधव रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही। त्याचा फोनही बंद लागत होता। त्यामुळे बायको स्वरूपाने पुणे परिसरात राहणाऱ्या नातेवाईकांना फोन केला। माधव व हिम्मत तुमच्याकडे आले आहेत का अशी चौकशी केली, परंतु सर्वच नातेवाईकांनी तो आला नसल्याचे सांगितले। त्यानंतर स्वरूपाने नातेवाईकांच्या मदतीने आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली। माधवच्या मित्रपरिवाराकडे देखील फोन करून चौकशी केली। पूर्ण दिवस तसाच गेला। साधारणपणे 12:30 वाजण्याच्या सुमार झालेला असावा। बायको स्वरूपाचे नातेवाईक परिसरातील हॉटेल व लॉजच्या परिसरात शोध घेत होते। तेव्हा दिनांक 21 मार्च 2025च्या रात्री 12:30च्या दरम्यान इलाई स्टे लॉज बालाजी हॉस्पिटलजवळ खराडी पुणे या ठिकाणी चौकशी केली असता रूम नंबर 401च्या रूममध्ये माधव हा दारू पिलेल्या अवस्थेत एकटाच होता। त्याच्याजवळ मुलगा हिम्मत नव्हता। त्यामुळे नातेवाईकांनी मुलाबाबत चौकशी केली। त्यावेळी माधवने सांगितले की मुलगा हिम्मत हा माझ्यासोबत होता, परंतु हडपसर बसस्टँड येथे तो हरवला आहे। ही माहिती मिळाल्यानंतर बायको स्वरूपाला मुलाची काळजी वाटू लागली। तिने नातेवाईकांच्या मदतीने पूर्ण खराडी भागात शोध घेतला, परंतु तो मुलगा मिळून आला नाही। अखेरीस बायको स्वरूपा आणि तिच्या नातेवाईकांनी ठरवले की हिम्मत हरवल्याबाबत चंदननगर पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार नोंदवू। त्यांनी चंदननगर पोलीस स्टेशनला जाऊन मुलगा हरवल्याची तक्रार नोंदवली। त्यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल RV डेरे यांनी रितसर मिसिंगची फिर्याद नोंदवून घेतली। ही माहिती वरिष्ठांना कळवली। मग वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा डाकणे यांनी तत्काळ स्वरूपाकडून सर्व माहिती घेतली। बायको स्वरूपाला विचारले की तो घरामधून बाहेर पडताना कोणासोबत गेला होता। स्वरूपाने सांगितले की माझा नवरा माधव याच्यासोबत मुलगा हिम्मत हा घराबाहेर पडला होता,
पण आता नवरा म्हणतोय की मुलगा हडपसर बस स्टॉपवरून बेपत्ता झाला. या माहितीवरून पोलिसांनी माधवचा मोबाईल नंबर हस्तगत करून त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. टावर लोकेशन चेक करण्यात आले. तसेच ज्या परिसरातून मुलगा घराबाहेर पडला त्यावेळी या परिसरातील CCTV फुटेज चेक करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाकणे यांनी तपास पथकाला दिल्या. त्यानुसार चंदननगर पोलीस स्टेशनची 5 तपास पथके शोध मोहिमेत उतरली. एका तपास पथकाला CCTV मध्ये माधव हा मुलगा हिम्मतसह दिसून आला. त्यानंतर तो दुसऱ्या CCTV मध्ये एकटाच दिसून आला होता. तसेच एका CCTV मध्ये एका दुकानात चाकू आणि ब्लेड खरेदी करताना माधव दिसून आला होता. तोपर्यंत चंदननगर पोलिसांनी माधवला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली होती. तो सुरुवातीला काहीच बोलत नव्हता. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाकणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसी खाक्यात दाखवल्यानंतर मात्र त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले, माझी बायको स्वरूपा हिचे वागणे सतत संशयास्पद वाटायचे. त्यामुळे मी तिला सतत शिवीगाळ करायचो. तिच्या चारित्र्यावर मला संशय असल्याने माझा मुलगा हिम्मत याच्याबद्दल मला चीड वाटत होती. म्हणून मी त्याला चंदननगरमधून निर्जन भागात नेले. त्याच्यावर धारदार चाकूने वार करून त्याची गाळ चिरून निर्गुणपणे हत्या केल्याची त्याने कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मुलाचा मृतदेह दिसून आला. सारे सोपस्कार पार पडल्यानंतर हिम्मतचा मृतदेह बायको स्वरूपा आणि तिच्या नातेवाईकांना दाखवण्यात आला. त्यावेळी तेथे जमलेल्या नागरिकांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर हिम्मतचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ससून येथे पाठवण्यात आला. तसेच हिम्मतच्या खून प्रकरणी माधवला अटक करण्यात आली. त्याच्या विरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.